जे सरकार आज दुसरा दिवस आहे, परंतु त्यांनी दिलेल्या 7/12 कोरा करण्याचं आश्वासन त्यांनी अद्यापही पूर्ण केलं नाही। आमच्या शेतीमालाला भाव नाही। आज शेतकरी आज मरणाच्या दारावर उभा आहे। आज आम्ही या सरकारची, या फडणवीस सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढत आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत। हे बघा, ही प्रतिकात्मक तिरडी जी आहे ती या ठिकाणी काढलेले प्रतिकात्मक तिरडी। तुम्ही जिवंतपणे या तिरडीवर का लेटा असं वाटलं तर भाऊ आम्हाला कर्ज माफी झालं पाहिजे, भाव पाहिजे भाऊ। माझ्याजवळ राजेंद्र मुळक, मी खैरीचा होय, खैरी कामठीचा आहे राजेंद्र मुळक। माजी सरपंच आहे, मी माजी सरपंच आहे खैरी कामठी, वर्धा जिल्ह्यातलं। आम्हाला असं वाटलं का भावच मी बंदी सोयाबीन शेणखत टाकून माझं सोयाबीन बंद केलं आहे, बंद रोटावेटर मारला आहे, बंद गेलं आहे माझं, मी रोटावेटर मारला। या तिरडीवर का लेटले, काय सांगायचं सरकारला? शेड्यूल लेटाच लागेल ना आम्हाला, शेड्यूल लेटाच लागेल ना मॅम। किती कर्ज किती आहे तुमच्याकडे? गॉगल माझ्यावर 2 लाख रुपये कर्ज आहे, 2 लाख रुपये बँक ऑफ इंडियाचा आहे, बँक ऑफ इंडियाचा कर्ज आहे 2 लाख रुपये, 1,60,000 आहे। शेती किती आहे? माझ्यावर 6 एकर शेती आहे। बरं, हे कधीपर्यंत आंदोलन करायचं? आता जवरीक चालेल तवरीक करायचं आहे, जवरीक करायचं तवरीक चालायचं। हे तिरडीवर लेटले का तुम्ही? मरायचंच आहे ना आम्हाला मरायचंच आहे। शेतकऱ्यांचं हे दृश्य आपण बघू शकतो। तिरडी जी आहे ती या ठिकाणी प्रतिकात्मक तिरडी या ठिकाणी आणलेली आहे आणि प्रतिकात्मक तिरडी आणून आमचं मरण जवळ आलेलं आहे, शेतकरी संकटात आहे असं म्हणतात शेतकरी। जेणेकरून सरकारपर्यंत या व्यथा पोहोचाव्या म्हणून इथल्या आंदोलक शेतकऱ्यांचा हा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।